हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले एक महिना जवळजवळ हद्दवाढ होणार या पद्धतीनं अगदी बोटावर मोजण्याजोगी लोकांचं पेपरला देणे, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून काहीतरी लोकांना फूस लावणे, अशा पद्धतीचे जे काही प्रकार चालू आहेत त्या पद्धतीनं जवळजवळ 42 गावातल्या सर्वच सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं सुरुवातीला एक 2-3 महिन्यापूर्वी आम्ही सर्व गावं 100% बंद केली। त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन दिली आणि विविध प्रकारच्या आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यावेळी थोडी हद्दवाढ थांबण्याचा विषय झाला, तरी सुद्धा या शहरातले एक बोटावर मोजण्याजोगी लोक अगदी शहरातल्या ज्या काय प्रमुख समस्या आहेत, गेले 30 ते 40 वर्ष पंचगंगा प्रदूषण असेल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल, शाहू मिल असेल किंवा शाहू जन्मस्थळ असेल, अशा प्रमुख जे शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात, या समस्या गेले 20, 30, 25 वर्ष अशा समस्या पडून राहिलेल्या आहेत। इकडे कुणाचंही लक्ष या शहरातल्या लोकप्रतिनिधींचं नाही आणि या कृती समितीवर सुद्धा नाही। आणि शहरातल्या प्राथमिक ज्या गरजा आहेत, मग रस्ते असतील, पाणी असेल, गटरस असेल, या उपनगरात तरी जून जुलैच्या दरम्यान तरी दलदल एवढे असत्या की या शहरातल्या लोकांना बाहेर जावं का आत जावं राहावं। तुम्ही आता काय करणार आहात? पालकमंत्र्यांना भेटणार आहात? आंदोलन काय तुमचं पुढे असणार सांगा। आता आम्ही एक मिनिट सांगा। दक्षिणच्या आमदारांना निवेदन दिलेलं आहे, करवीरच्या आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तरी सुद्धा या शहरातली कृती समिती अगदी हद्दवाढ करणारच, म्हणजे जेणेकरून ह्यांच्याच हातात आहे काय असं वाटायला आहे। तर या कृती समितीला एक आमची विनंती आहे, तुमचा हजारो कोटी फंड आणून कोल्हापूर शहराचा विकास करा, पण आमच्या 42 गावच्या ग्रामपंचायत एवढ्या सक्षम आहेत की 15 वित्त आयोग असेल, 25-15 असेल, ग्रामपंचायत फंड असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही सुजलाम आणि सुफलाम आहे या ग्रामीण जनतेकडे तुम्ही कुठल्याही प्रकारची वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर इतकं मोठं आंदोलन होईल। या 42 गावची जनता जर रस्त्यावर उतरली तर हद्दवाढ कुठं पळून जाईल हे सांगता येणार नाही, अशा पद्धतीची आम्ही परिस्थिती करू। मी पाचगाव सरपंच प्रियांका संग्राम पाटील, आम्ही सर्वजण इथे हद्दवाढ विरोध दर्शवण्यासाठी सर्वजण 42 गावचे इथे पाचगाव ग्रामपंचायत पूर्ण 42 गावची ग्रामपंचायत जमलेली आहे। आम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की गावाचा विकास होणं महत्वाचं आहे। विकास होण्यासाठी हद्दवाढच का महत्वाचे आहे? पहिला गावाचा विकास करा आणि मग तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला घ्या ना। पहिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही विकासच्या नावावर जे काही अजून भरपूर काम राहिले, रस्ते असतील, गटर असतील, काही अजून जिल्ह्याचा विकास, कोल्हापूरचा विकास झालेला नाही। आणि तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये जर पाचगाव सारखे बाकीचे सर्व गावांना घेत असाल तर कसा विकास करणार? मला इतकंच म्हणायचं आहे की जी काही इथे गाव आहेत ती शेती प्रधान गाव आहे, शेतीचा विकास होणं महत्वाचं आहे। जर ती शहरामध्ये गेली तर शेती राहील का? शेतीचा विकास होण्यासाठी हद्दवाढ विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। लोकनियुक्त सरपंच उजायवाडी उत्तम आंबवडे आज सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी समिती विरोध दर्शवण्यासाठी पाचगाव येथे आम्ही एकत्र आलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासून हद्दवाढीचा घाट घातलेला आहे, पण या प्रत्येक वेळेला हद्दवाढीला ग्रामीण जनतेने विरोध केलेला आहे। त्याची अनेक कारण आहेत, तुम्हाला आता ते सगळ्यांना आता इथं सांगणे तेवढं वेळ नाही आहे। प्रमुख जी कारणं आहेत आमची ती म्हणजे आता जे आपण प्राधिकरण आपण जे बघतोय ते सक्षम करावं, ती मागणी आहे। आणि दुसरं म्हणजे जो ग्रामीण जनतेमध्ये जो रोष आहे हद्दवाढीचा, त्याच्या तीव्र येणाऱ्या काळामध्ये विरोध करण्यासाठी आज आम्ही त्याचं धोरण ठरवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आमचं आंदोलन असणार आहे। त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना सविस्तर भेटून आमच्या जी काही भूमिका आहे ती मांडणं, सन्माननीय नरके साहेबांनी आणि सन्माननीय अमल माडिक साहेबांनी आम्हाला लवकरच सांगितले की मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांची बैठक लावू आणि त्याच्यामध्ये हद्दवाढीला त्यांनी स्टँड घेतलेला आहे की विरोधात, आणि तीच भूमिका आमची असणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय आमची कृती समिती जी ठरवल त्याचं त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात आमचं आंदोलन असणार आहे।